नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील भागात या सगळ्यात राधा मात्र तिच्याच विश्वात होती. तो त्याच्या केबिनमध्ये बसून फाईल चेक करत होता. फाईल चेक करत असताना त्याचे लक्ष केबिनमधून बाहेरच्या डेस्कवर काम करणाऱ्या राधाकडे गेले. तिच्या हातात पेन्सिल होती. ती ओठांजवळ टेकवून कॉम्प्युटरकडे पाहत काहीतरी विचार करत होती. केसांना क्लिप लावून केस मोकळे सोडलेले होते. त्यातील काही बटा तिच्या चेहऱ्यावर येऊन तिला त्रास देत होत्या. खूप मन लावून ती काम करण्यात गुंग होती. सिंपल पण खूपच क्यूट ती दिसत होती. तिला पाहण्यात समीर एवढा गुंग होता की तो हेही विसरून गेला होता की 10 मिनिट आधीच त्या मुलीसोबत तो भांडण करून आला आहे. एवढंच नाही तर भांडखोर हे तिचे नामकरणही तो करून आला आहे. त्यानेच नाही तर तिने पण त्याचे खडूस नाव ठेवून नामकरण केले होते. पण जसे त्याला आठवले ती ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलत होती तसा त्याचा रागाने मोठी आवडल्या गेल्या. त्याने रागाने ती फाईल बंद करून टेबलवर फेकली. त्याने जोराने चेतनला आवाज दिला, 10 मिनिटात मला सगळे एम्प्लॉई कॉन्फरन्स हॉलमध्ये पाहिजे. येस सर. एवढं बोलून चेतन निघून गेला. एक एक करून सगळेच कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन त्याच्या बॉसचा वेट करत होते. आता फ्लोअरला 4-5 जण होते. त्यात एक राधा पण होती. तिचं झाले तशी ती पण हॉलमध्ये जायला निघाली होती. पण तिला तिच्या सिनियरने काही फाईल आणून दिल्या होत्या. त्या घेऊन तू कॉन्फरन्स हॉलमध्ये जा म्हणून सांगितले. तिच्यासमोर जवळजवळ 8 ते 9 मोठ्या मोठ्या फाईल होत्या. त्या तिने कशातरी उचलल्या आणि हळूहळू ती चालू लागली. इकडे समीर पण त्याच्या केबिनचा दरवाजा ओपन करून बाहेर येत होता आणि समोरून राधा फाईल घेऊन. दोघे पण बेसावध असल्यामुळे पुन्हा दोघं एकमेकांना धडकले आणि राधाच्या हातातील फाईल खाली पडल्या. तोल जाऊन ती पण खाली पडणार की समीरने तिच्या कंबरेत हात घालून तिला पकडले. त्या दोघांना तसे बघून फ्लोअरवरील 4-5 एम्प्लॉई त्या दोघांकडे डोळे मोठे करून पाहत होते. त्यात एक चेतन पण होता. आता पुढे काही वेळासाठी समीर पण तिला पाहण्यात गुंग होता. पण अचानक त्याच्या काहीतरी लक्षात आले आणि त्याने तिला खाली सोडून दिले. तिचे डोळे तर बंद होते, पण आपण अचानक खाली कसे जातोय या भीतीने तिने डोळे उघडले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. ती धपकन खाली पडली. आता पण तिची कंबर चांगलेच ठोकले गेले. आई गो, आई आई गो. पण जसे तिचे लक्ष समोरच्या व्यक्तीकडे गेले तशी ती रागाने उभी राहून बोलणार की तिचे सिनियर सर समीरजवळ पळत येतात. सर, तुम्ही ठीक आहात ना? काही लागले तर नाही ना? तिच्या सिनियर सरांचे बोलणे ऐकून राधाने भीतीने एक आवडा गिळला. आता कुठे तिच्या लक्षात आले होते की याआधी 2 वेळा तिने ज्या व्यक्तीशी भांडण केले होते ती ओनर होती. त्याने एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि बोलला, मिस्टर नाईक, तुमच्या ऑफिसमधील एम्प्लॉईंना काही गोष्टी शिकायची खूप गरज आहे. तो हे बोलताच राधाच्या डोळ्यातून टचकन पाणी आले. खूप वाईट वाटले तिला. सर, ते नाईक यांना काय बोलावे काहीही कळत नव्हते. कारण राधा तशी नव्हती. खूप मेहनती होती. जे काम दिले ते पूर्ण मनाने ती कंप्लीट करत होती. पुढे जास्त काही वाढू नये म्हणून चेतन समीरजवळ येतो आणि त्याला सांगतो, सर, हॉलमध्ये सगळेच तुमचा वेट करत आहे. तसा समीर झपझप पावले टाकून आत निघून जातो. तो आत जाताच राधाचे मात्र अंगच गळून पडते. आता तिला भीती वाटत होती. तिच्या चुकीमुळे तिचा जॉब तर नाही ना जाणार. कारण हा जॉब तिची जगण्याची आशा होती. ती मनातच देवाच्या धावा करत होती. राधाने तिचे अश्रू पुसले
आणि सगळ्या फाईल गोळा केल्या. ती का आली नाही म्हणून निशा तिला पाहायला बाहेर आली. राधा, किती वेळ, चल सर आले. ती राधाचा हात पकडून तिला ओढतच आत घेऊन गेली. राधाने त्या सगळ्या फाईल टेबलवर ठेवल्या आणि निशाच्या शेजारी जाऊन बसली. राधा खूपच टेन्शनमध्ये होती, कारण प्रश्न तिच्या जॉबचा होता. जॉबचा विचार मनात येताच तिचे डोळे पाणावत होते. 1-2 वेळेला निशाने तिला विचारलेही काय झाले म्हणून, पण तिने निशाला सांगायचे टाळले. तोच सगळे उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवून समीरचे स्वागत करू लागले. त्याने हात दाखवून सगळ्यांना बसायला सांगितले आणि बोलायला सुरुवात केली. जवळजवळ 20 मिनिट तो बोलत होता. बाकी सगळे मन लावून ऐकत होते. बोलत असताना त्याचे लक्ष 1-2 वेळेला राधाकडे गेले. तिचा चेहरा त्याला उतरलेला दिसत होता, पण समोर सगळेच असल्यामुळे त्याने तिला इग्नोर केले आणि त्याचे बोलणे चालू ठेवले. चेतनचे लक्ष होते मात्र समीरकडे. तो कुठे पाहतोय त्याने पाहिले तर तो राधाकडे पाहत होता. ते बघून पण चेतनच्या मनात काहीतरी विचार येतो आणि तो हसून मान हलवतो. बराच वेळ समीर बोलत होता आणि बाकी सगळे शांत बसून ऐकत होते. त्या सगळ्यात राधा मात्र विचारात हरवलेली होती. बिचारी खरं तर घाबरली होती की समीरसोबत ती 1 वेळा नाही तर 2 वेळा भांडली होती. आधीच लोनसाठी तिचे प्रयत्न चालू होते, त्यात 2 वेळेला भांडली, ते पण तिच्या बॉससोबत. ती मनातच देवाच्या धावा करत होती. 1 ते 1.5 तासाने त्यांची मीटिंग संपली. सगळे उठून आपापल्या कामाला निघून गेले. राधा तिच्या डेस्कला जाऊन बसली तर होती, पण तिचे कामात अजिबात लक्ष नव्हते. इकडे समीर केबिनमध्ये येतो. तोच त्याचा फोन वाजतो. तो फोन घेतो तर त्याच्या आईचा फोन होता. समीर, तू आज घरी लवकर येणार होतास, विसरलास ना? सॉरी आई, येतो मी. एवढं बोलून तो फोन ठेवतो. चेतन, मी घरी जातोय, तू येणार आहेस का? खरं तर चेतनला पण घरी जायचे होते, पण त्याला राधाबद्दल जाणून घ्यायचे होते म्हणून तो समीरला नाही म्हणतो. तो जाताच चेतन राधाच्या मिशनला लागतो. तो काही फाईल मागवून घेतो. त्यात सगळ्या एम्प्लॉईच्या डिटेल्स असतात. तो राधाचे डॉक्युमेंट्स काढून कम्प्युटरवर तिचे नाव सर्च करतो. त्यात तिची सगळी माहिती येते. चेतन मन लावून सगळं काही वाचत असतो. त्यातच त्याला समजते की राधाने लोनसाठी अप्लाय केले आहे. तिच्या लोनची अमाऊंट बघून चेतन शॉक होतो. हिला एवढे लोन का हवे आहे? शोधावे लागेल. तो राधाचे काही डॉक्युमेंट्स त्याच्याजवळ ठेवतो. सगळ्या फाईल बंद करून तो अकाउंट डिपार्टमेंटला जातो. आता डायरेक्ट राधाबद्दल कसे विचारेल ना, म्हणून तो या महिन्यात किती जणांनी लोनसाठी अप्लाय केले आहे याबद्दल विचारतो आणि का लोनसाठी अप्लाय केले आहे, म्हणजे एम्प्लॉईचे प्रॉब्लेम काय आहे हे सुद्धा विचारतो. आता पुढील नंबर राधाचा असल्यामुळे तो तिच्याबद्दल जाणून घ्यायला खूप उत्सुक होता. तिथे त्याला कळते की राधाला मेडिकल इमर्जन्सीसाठी पाहिजे आहे. काही वेळाने चेतन पण तिथून निघून जातो. इकडे समीर बंगलोमध्ये पोहोचतो. तोच समोरून 2 जण पळत येऊन समीरला मिठी मारतात. समीर पण त्या 2 जणांना मिठीत घेतो. तर ते दोघे म्हणजे समीरची आत्या कमल यांचे जुळे मुले होती. ते दोघं पुण्याला शिकत होते. त्यांना सुट्टी होती तर ते दोघं घरी आले होते. त्यांना घरात सगळ्यात जास्त उत्सुकता समीरला भेटायची होती, पण समीर ऑफिसमध्ये होता. समीरच्या आईने त्याला फोन करून बोलावून घेतले होते. समीरच्या खूप लाडाचे होते दोघं, रोहित आणि रोहिणी. दोघे आत्याचे मुलं होते खरं,
पण समीरला सख्या भावा बहिणीसारखेच होते. खूप जीव होता तिघांचा एकमेकांवर. समीर आल्यापासून ते समीरसोबतच बोलत होते. 1 मिनिटसुद्धा त्याला सोडले नव्हते. समीर पण त्या दोघांसोबत एकदम फ्री बोलायचा. त्या तिघांना गप्पा मारताना बघून घरातील सगळे त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते. काही वेळाने समीर फ्रेश व्हायला जातो. इकडे ऑफिस पण सुटते. तशा राधा आणि निशा बाहेर पडतात. राधा अजून पण टेन्शनमध्ये असते. निशा तिच्या खांद्यावर हात ठेवत, राधा काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. राधा एवढंच बोलते आणि तिच्या सुंदरीवर बसून ती निघून जाते. अर्ध्या तासाने ती घरी पोहोचते. नेमकी लीनाची आज नाईट शिफ्ट होती म्हणून लीना निघायच्या तयारीत होती. जशी राधा आत येते तशी लीना तिला बाय करून निघून जाते. ती जाताच राधा फ्रेश होते आणि बेडवर बसते. तिला वाटले होते घरी जाऊन ती लीनाला सांगेल तर तिचे मन हलके होईल, पण लीना पण नसल्यामुळे ती शांत बसून होती. पोटाला भुकेची जाणीव झाली आणि ती उठून किचनमध्ये गेली. ताटात वाढून घेतले आणि हॉलमध्ये आली. एक घास घेऊन ती तोंडात घालणार, पण तिला काहीतरी आठवले आणि तिने घास तसाच खाली ठेवला. उद्या काय होईल याची भीती तिला वाटत होती. तिचा जॉब जाणार की राहणार हे तिला माहितीच नव्हते. ती तशीच उठून ताट घेते आणि किचनमध्ये जाऊन ठेवून देते. बेडवर येऊन पडून होती. विचार करून करून डोकं दुखायला लागले होते तिचे. ती पुन्हा आत येते आणि जेवायचे ताट घेऊन तिथेच जेवायला बसते. पटापट जेवण करते तेव्हा कुठे तिला बरं वाटत असते. जेवण करत असताना पण तिच्या डोक्यात विचारांनी थैमान घातले होते. मी उद्या ऑफिसला गेल्यानंतर समीर सरांच्या मेन ब्रँचचा ॲड्रेस घेते. तिथे जाऊन सरांची माफी मागते. असंच करते. हा विचार करून आता कुठे तिला बरं वाटत होते. विचार करत कधी तिचा डोळा लागला तिचे तिला कळले नाही. इकडे देशमुख बंगलोमध्ये पण सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले. समीर फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. त्याला झोप तर काही येत नव्हती. राहून राहून त्याला राधाचा चेहरा दिसत होता. त्याच्या मनात विचार येतो, मला का राधाचा चेहरा दिसत आहे? हे मला काय होत आहे? तिचा चेहरा का दिसतोय? समीर विचार करत बोलतो, तिला रडताना बघून मला का वाईट वाटत होते? म्हणजे ऑफिसमध्ये मी बोलत असताना तिच्याकडे 1-2 वेळा पाहून इग्नोर केले होते, पण तेव्हा तिला रडताना बघून मला वाईट वाटत होते. तिचा विचार करत असताना त्याचा फोन वाजतो. या वेळेला फोन वाजतोय म्हणजे चेतनचा असेल, खात्री होती त्याला. त्याने फोनवरचे नाव न पाहताच फोन घेतला. हॅलो चेतन, बोल. समीर, तुला तुझ्या घरच्यांनी लग्नासाठी 20 दिवसांची परमिशन दिली आहे ना? समीर गोंधळून बेडवर उठून बसतो. हो, त्याचे काय? त्याचे काय नाही. त्याच्यासाठी एक मुलगी मी शोधली आहे. व्हॉट? खरंच? समीर शॉक लागल्यासारखा बोलतो. कोण आहे? ती काय करते? समीर एकामागून एक प्रश्न त्याला विचारत होता. अरे हो, सगळं काही सांगेल. उद्या ऑफिसमध्ये ये, मग सांगतो. ऑफिसमध्ये कशाला? आत्ताच आपल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन भेट. हो, आलो असतो, पण तुझ्यासाठी म्हणून या मुलीची माहिती गोळा करून जस्ट घरी आलो आहे मी. अजून जेवण पण केले नाही आहे मी. चेतनने त्याच्यासाठी एवढी धावपळ केली हे समीर समजून घेतो. बरं, उद्या सकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला भेट, ऑफिसच्या आधी. भेटतो. आणि हो, तू जेवण करून घे. एवढं बोलून ते दोघं फोन ठेवतात. चेतनने समीरला सांगितले, तुला हवी आहे तशी मुलगी मिळाली. हे ऐकून तर समीरची झोपच उडाली होती. बराच वेळ समीर पुढे काय करायचे याचा विचार करत होता. विचार करत असताना त्याला कधी झोप लागली त्याचे त्याला कळले नाही.
सकाळी सकाळी त्याला लवकरच जाग आली. तो बेडवर उठून बसला. त्याला चेतनला भेटायला जे जायचे होते त्याने घाईघाईमध्ये त्याचे आवरले आणि चेतनला फोन केला. मी निघतोय म्हणून. चेतन पण तिकडे निघाला. अर्ध्या पाऊण तासाने ते दोघं त्यांच्या नेहमीच्या जागेवर आले. चेतन त्याचा मोबाईल ओपन करून समीरला देतो. हे बघ, यात आहे त्या मुलीची माहिती. समीरला पण त्या मुलीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. त्याने मोबाईल घेतला आणि वाचायला सुरुवात केली. राधा माने. एक एक करून समीर वाचत होता. तशी त्याच्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान होती. शिक्षण कंप्लीट करून त्याच्याच पवईच्या ब्रँचला होती ती. सगळं काही वाचून झाल्यानंतर समीर चेतनकडे मोबाईल देतो. चेतन राधा मानेचा फोटो पाहायला मिळाला असता तर चेतन समीरचे वाक्य तोडत, अरे फोटो कशाला, व्हिडिओ आहे माझ्याकडे तिचा. तसं समीर गोंधळून चेतनकडे पाहतो. चेतन त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओ ऑन करतो आणि समीरला दाखवतो. समीर जसा तो व्हिडिओ पाहतो त्याचे डोळे मोठे होतात. तो रागाने एकदा मोबाईलकडे तर एकदा चेतनकडे पाहत असतो. त्या रागाने चेतनला त्याचा मोबाईल देतो. चेतन, आर यू मॅड? समीर रागाने बोलतो. समीर, तुला मदत करतोय मी, वरून मलाच बोलतो का? खरं तर चेतनला अंदाज होता समीर असंच काही बोलेल म्हणून. समीर, या मुलीसोबत माझे 1 वेळा नाही तर 2 वेळा भांडण झाले आहे. तुला काय हीच शोधायची होती माझ्यासाठी? समीर एकदम रागात चेतनकडे पाहत बोलत होता. समीर, हीच तुझ्यासाठी योग्य आहे. हीच तुला मदत करू शकते. तू एवढ्या कॉन्फिडन्सने कसे सांगू शकतो? कारण मी तिच्याबद्दल सगळं काही माहिती गोळा केली आहे. तिची आजी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. तिच्या आजींच्या ट्रीटमेंटसाठी तिने ऑफिसमध्ये लोनसाठी ॲप्लाय केले होते. पण राधाची सॅलरी पाहता तिला हवे तेवढे लोन ऑफिसमधून मिळत नव्हते. तू जर तिच्या आजीच्या ट्रीटमेंटसाठी मदत केली तर तुझे लग्न 20 दिवसाच्या आधीच होऊ शकते. म्हणजे बघ तू, तिला भेट आणि सांग आजीच्या ट्रीटमेंटसाठी काहीही कमी पडणार नाही. त्यासाठी तुला माझ्यासोबत लग्न करावे लागेल. तिच्यासोबत तुझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तू एवढ्या कॉन्फिडंटने बोलत आहे जसे की ती लग्नासाठी लगेच तयार होईल. समीर हे बोलताच चेतनला काय बोलावे सुचत नव्हते. खरं तर बोलत होता समीर. त्याने जर तिला पैशांची मदत केलीही पण ती सहजासहजी तयार होईल का लग्नासाठी? समीरच्या बोलण्याने दोघं 5-10 मिनिट शांत असतात. काहीही बोलत नाही. समीर एक दीर्घ श्वास घेत, राधाची सगळी माहिती मला सेंड कर, एवढं बोलून तो निघून गेला. चेतनने पण वेळ वाया न घालवता राधाची सगळी माहिती आणि तो व्हिडिओ पण समीरला सेंड केला. समीर, तू काहीही म्हण पण ही राधाच तुझी मदत करू शकते, एवढं बोलून चेतन पण निघून गेला. समीर ऑफिसमध्ये आला होता खरं, पण त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. तोच चेतन पण ऑफिसला पोहोचला. त्याला काही फाईलवरती समीरच्या साईन पाहिजे होत्या. तो फाईल घेऊन आत आला. समीरला विचारत हरवलेले बघून चेतन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तसा समीर त्याच्या विचारांमधून बाहेर येतो आणि चेतनकडे पाहतो. ते या फाईलवर तुझ्या साईन हव्या आहे. समीर त्या फाईलवर पटापट साईन करतो. चेतन त्या फाईल घेऊन जाणार की मध्येच थांबतो. समीर, मला वाटतं तू राधाबद्दल विचार करावा. तीच तुला मदत करेल, एवढं बोलून चेतन निघून जातो. तो जाताच समीर त्याच्या केसांवरून हात फिरवतो. खरंच चेतन म्हणतोय तशी राधा मला मदत करायला तयार होईल का? तो चेतनला फोन करून आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला लावतो आणि घरी जायला निघतो. कधी नव्हे तो आज घरी लवकर आला होता. त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन
बेडवर आडवा होतो. आताही त्याच्या मनात राधाबद्दलचे विचार चालू असतात. चेतन म्हणतोय तसे राधाला एकदा विचारायला काय हरकत आहे ना? हा विचार समीर करत असतो. शेवटी समीर ठरवतो, आपण एकदा राधाला विचारून बघू. हो म्हटली तर त्याचे काम पण होणार आणि तिचे काम पण होणार. तो चेतनला मेसेज करतो, उद्या सकाळी रेडी राहा, आपल्याला पवईच्या ऑफिसला जायचे आहे. इकडे मोबाईलला नोटिफिकेशन येताच चेतन मेसेज ओपन करतो. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. काहीही झाले तरी चेतन समीरला ओळखून होता. समीरने विचार करून राधासोबत बोलायचे ठरवले खरं, पण राधा तयार होईल का? आजीच्या ट्रीटमेंटसाठी तिचे आयुष्य पणाला लावेल का ती? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर मनगाथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.